जो रोड बनवला लोकांसाठी, तर तो रोड बघा कसा आहे, हाताने निघू राहिले ते. हे बघा आता प्रत्येक ठिकाणी बरं का. आणि नमस्कार, मी आझाद पवार. तर आज आम्ही गेलो होतो ट्रॅकिंग करायला. तर हा रोड बनवणं चालू आहे. हा 40 गाव ते खर्च रोड आहे. बघू शकता की हा जो एवढा लेनचा रोड बनवला जातोय. तर आजूबाजूचे झाडं कापली गेली, आजूबाजूला शेतं आहेत, झाडं कापली गेली, एवढी इथे ग्रीनरी राहायची. आता उन्हाळ्यात समजेल लोकांना की किती गाडीला चटके बसता असं. आणि दुसरा मुद्दा, जो रोड बनवला लोकांसाठी, तर तो रोड बघा कसा आहे, हाताने निघू राहिले ते. हे बघा आता प्रत्येक ठिकाणी बरं का. आणि एखादी गाडी आणि मध्ये मध्येच चालू करून दिले लोकांना गाडी चालवण्यासाठी. आता तो रस्ता आहे ना एक, त्याच्यामुळे तो बनवला तेवढ्यामध्ये लोकांनी त्याला खराबी करून टाकला. आणि त्याच्यामध्ये त्यांचा भ्रष्ट व्यवहार आहे. इथं तुम्ही कुठेही बघा असे मध्ये मध्ये, आम्ही जेवढाही चालत आलो मी ऑब्झर्व करतोय की हा रस्ता कसा आहे, हा किती दिवस टिकेल. अहो त्याला बनवूनच किती दिवस झाले, मग तुम्ही बनवून फायदाच काय. आणि सिमेंटचे रोड बनवून त्या अडाणी अंबानीला मोठं करायचे, त्यांच्या कंपन्या आहेत. दुसरं काहीच नाही याच्या मागे रिझन. म्हणजे हा आपला टॅक्सचा पैसा सर्रासपणे आपल्याच डोळ्यासमोर वाया जातोय. हे एक फक्त जागरूक नागरिक म्हणून माझा संदेश आहे. बघा बाकी लोकांना काही घेणं देणे नाही. लोक जातील, येतील, ते बनवा, नाही तर नका बनवू. परत 6 महिन्यांनी हात उठून देईल, नवीन बनवू, नवीन टेंडर येईल, त्यांचे घरं भरतील. बाकी तुम्ही शांत राहा, मजेत राहा. जय हिंद, वंदे मातरम.